एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4 आपण बघणार आहोत. क्वेश्चन काय तर तो रीड करूया बघा. इफ स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट अँड आर एस आर फॉल्स देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. व ह्यामध्ये 4 स्टेटमेंट्स आहेत. कोणते? तर पी क्यू आर एस असे 4 स्टेटमेंट आहेत. त्यापैकी पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट जे आहेत ते देताना आपल्याला ट्रू स्टेटमेंट दिलेत. त्यांची ट्रूथ व्हॅल्यू देतानाच गिव्हन दिली आपल्याला की ट्रू आहे. पी हे स्टेटमेंट आणि क्यू हे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे आणि आर आणि एस हे जे स्टेटमेंट आहे तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स दिलेली आहे. देताना आपल्याला हे गिव्हन व्हॅल्यू दिलेले आहेत. पी आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू दिलेली आहे आणि आर आणि एसची ट्रूथ व्हॅल्यू काय दिली? फॉल्स दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? हे दिलेली जी स्टेटमेंट आहेत त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. त्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहे. आता बघा त्यामध्ये काय करायचं आपल्याला. मग क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तर तो क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण सॉल्व्ह करूया. मग क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे? पी डिस्जंक्शन ब्रॅकेटमध्ये आहे क्यू कंजंक्शन आरचे आपल्याला काय करायचे? ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. मी इथं लिहितो बघा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी डिस्जंक्शन क्यू कंडिशनल आर. बघा आपल्याला हे जी ट्रूथ व्हॅल्यू फाइंड कर. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी डिस्जंक्शन क्यू कंडिशनल आर काय करायचं? फक्त बघा ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिल्यात ना त्या फक्त ह्यामध्ये पुट करायचं. बघा पी क्यू आर एसच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला गिव्हन दिलेल्या आहे त्या फक्त ह्यामध्ये पुट करायच्या. बघा आता पीची ट्रूथ व्हॅल्यू दिली या पी आणि क्यू काय ट्रू आहेत. म्हणजे पीची ट्रूथ व्हॅल्यू काय दिली? ट्रू. डिस्जंक्शन ब्रॅकेटमध्ये क्यूची ट्रूथ व्हॅल्यू दिली आपल्याला ट्रू. कंजंक्शन आर दिलेलं आहे काय? फॉल्स आहे. जे दिलेल्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत ना त्या फक्त त्या स्टेटमेंटमध्ये आपण काय केलं? पुट केलेले आहेत. आता हे सिम्प्लिफाय करायचं. कसं सिम्प्लिफाय करायचं? जसं आपण ॲडिशन सबट्रॅक्शन सॉल्व करतो ना अगोदर सॉल्व करत असताना काय करतं? ब्रॅकेट आपण सॉल्व करतो त्याप्रमाणे काय करायचं? ह्यामध्ये ब्रॅकेट आधी सिम्प्लिफाय करून घ्यायचं. अगोदर ब्रॅकेट सिम्प्लिफाय करून घ्यायचं आणि नंतर बाकीची व्हॅल्यू सॉल्व करायचं. आता ब्रॅकेट जर बघितलं तर हा ब्रॅकेट दिसतोय बघा. आधी हा ब्रॅकेट आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. म्हणजे पहिली जी आहे ना हे टी डिस्जंक्शन हे सेम राहील. आता ब्रॅकेट सॉल्व करायचे. ब्रॅकेटमध्ये बघा ट्रू कंजंक्शन फॉल्स आहे. मग आता ह्यामध्ये कंजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे. बघा कंजंक्शन ट्रूथ व्हॅल्यू काय ते? दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तर कंजंक्शन ट्रू येतं अदरवाईज फॉल्स येतं. पण इथे दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत. म्हणजे कंजंक्शन काय येणार आहे? फॉल्स. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे तर त्याची व्हॅल्यू फॉल्स मिळेल. बघा हा ब्रॅकेट सॉल्व केला आपण त्याची व्हॅल्यू काय मिळेल? फॉल्स मिळालेली आहे. आता परत हे सॉल्व करायचं. इथं बघा पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे. दोघांमध्ये डिस्जंक्शन आहे. डिस्जंक्शनमध्ये काय होतं? डिस्जंक्शनमध्ये दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असतील तर स्टेटमेंट फॉल्स येतं अथवा ट्रू येते. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत का? नाहीत. म्हणजे डिस्जंक्शन काय येणार आहे? ट्रू. म्हणजे हे जे आहे ना हे जी ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची ती किती मिळाली? ट्रू मिळालेली आहे. प्रोसिजर बघा कसे सॉल्व करायचं. फक्त दिलेल्या ट्रूथ व्हॅल्यू त्या याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये काय करायच्या? पुट करायच्या आणि सिम्प्लिफाय करायचे. फर्स्ट झाला तर सेकंड बघूया. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कोणतं स्टेटमेंट आहे बघा? पी कंडिशनल क्यू डिस्जंक्शन क्यू कंडिशनल यस हे आपल्याला काय करायचं आहे? सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा पी कंडिशनल क्यू डिस्जंक्शन आर दिसते बघा. आर कंडिशनल यस आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचे. मग आता ह्याचे ट्रूथ व्हॅल्यू जे दिलेले आहेत ते फक्त पुट करायचं. पी आणि क्यू ट्रू दिला आहे. आर आणि एस फॉल्स दिला आहे. पुट करतो फक्त. पी काय आहे? ट्रू. कंडिशनल क्यू सुद्धा काय आहे? ट्रू. डिस्जंक्शन आर काय दिलेलं आहे? फॉल्स. कंडिशनल एस सुद्धा काय दिलेलं आहे? फॉल्स. फक्त व्हॅल्यू पुट केलेली आहे. आता हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूया नंतर हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूया. सुरुवातीला ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचे. हा ब्रॅकेट आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये काय दिसतंय? कंडिशनल. कंडिशनमध्ये काय होतं? पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तर कंडिशनल फॉल्स येतं. पण इथं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. त्यामुळे फॉल्स येणार आहे का? नाही. काय येणार आहे? ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली? ट्रूथ व्हॅल्यू ट्रू मिळाली. त्यानंतर डिस्जंक्शन आहे. आता ह्या ब्रॅकेटचं बघूया. इथं बी ब्रॅकेटमध्ये कंडिशनल आहे. कंडिशनलमध्ये काय होतं? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येतं. पण हे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. म्हणजे इथं बी काय येणार आहे? ट्रू येणार आहे. आता इथं बघा इथं ट्रू आहे इथं ट्रू आहे डिस्जंक्शन आहे.
डिसजंक्शनमध्ये काय होतं, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येतं, अदर ट्रू येतं. दोन्ही फॉल्स आहेत का, नाहीत, म्हणजे काय येणार आहे, ट्रू येणार. म्हणजे सेकंड जे हे स्टेटमेंट आहे, हे जी ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, ट्रू मिळालेली आहे. फर्स्ट आणि सेकंड झालेलं आहे. लक्षात आले काय करायचे, प्रोसिजर समजली का. आता काय करूया आपण, बघा थर्ड बघूया. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ, बघा थर्ड आता काय आहे, क्यू कंजंक्शन आर डिसजंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन यस. आता बघा काय करायचं, फक्त पी क्यू आर एसच्या ज्या ट्रूथ व्हॅल्यू दिल्या त्या पुट करायच्यात. बघा क्यू दिलेला आहे, काय दिलेलं आहे, ट्रू. कंजंक्शन आर दिलेलं आहे फॉल्स. डिसजंक्शन निगेशन ऑफ पी काय दिलेलं आहे, ट्रू. कंजंक्शन यस किती दिलेलं आहे, यस दिलेलं आहे फॉल्स. फक्त सिम्प्लिफाय करायचं. आता पहिला ब्रॅकेट अगोदर सॉल्व करूया. ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन आहे, कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तर कंजंक्शन ट्रू येतं. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत, म्हणजे काय येणार आहे, हे फॉल्स येणार आहे. डिसजंक्शन, आता हा ब्रॅकेट सॉल्व करण्याच्या अगोदर हे निगेशन घ्यावं लागेल आपल्याला आणि नंतर ब्रॅकेट सॉल्व करूया. मग आता बघा निगेशन ऑफ टी, टीचं निगेशन काय होणार, ट्रूचं फॉल्स होतं, फॉल्सचं ट्रू येतं, म्हणजे ट्रूचं निगेशन काय होईल, फॉल्स. कंजंक्शन फॉल्स. आता बघा ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन आले, कंजंक्शनमध्ये काय होतं, कंजंक्शनमध्ये काय मिळतं आपल्याला, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. पण इथे दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत, म्हणजे काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. म्हणजे काय येईल, फॉल्स. डिसजंक्शन दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत, म्हणजे काय येईल, हे फॉल्स येईल. आता बघा डिसजंक्शन सॉल्व करायचे, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स येतं, दोन्ही फॉल्स आहेत, म्हणजे काय येणार आहे, फॉल्स येईल. म्हणजे हे जे आहे ना थर्ड, हे जी ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला मिळाल फॉल्स. बघा ट्रूथ व्हॅल्यू कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल, निगेशनच्या ट्रूथ व्हॅल्यू जर आपल्या लक्षात असतील, आपल्याला माहीत असतील तरच आपण हे सॉल्व करू शकतो, किंवा हा पूर्ण चॅप्टर त्यावरती आहे. जर तुम्हाला कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल, निगेशनच्या ट्रूथ व्हॅल्यू पार्ट झाल्या तरच तुम्ही हे सॉल्व करू शकता, अदरवाईज हे सॉल्व करता येणार नाही. त्यानंतर आता बघा फोर्थ बघूया आपण. फोर्थ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फोर्थमध्ये बघा पी कंडिशनल क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ आर. आता सेम प्रोसिजर, इथं फक्त ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या काय करायच्या, पुट करायच्या. पीची ट्रूथ व्हॅल्यू दिलेली आहे, पीची ट्रूथ व्हॅल्यू कोणती दिलेली आहे, तर पी ट्रू दिलेला आहे. कंडिशनल क्यूची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू दिलेली आहे. कंजंक्शन निगेशन ऑफ आर, आर दिलेला आहे फॉल्स. आता हा ब्रॅकेट सॉल्व करूया. ब्रॅकेटमध्ये बघा कंडिशनल आहे, कंडिशनलमध्ये काय होतं, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू येणार आहे. कंजंक्शन निगेशन ऑफ फॉल्स, फॉल्सचं निगेशन काय होईल, ट्रू येईल. आता कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येते, दोन्ही ट्रू आहेत, म्हणजे कंजंक्शन काय येणार आहे, ट्रू येणार आहे. म्हणजे काय मिळाले आपल्याला, ट्रूथ व्हॅल्यू जी आहे या फोर्थची ट्रूथ व्हॅल्यू मिळालेली आपल्याला काय मिळाली, ट्रू मिळालेली आहे. बघा हे लक्षात आलं, काही फोर्थ आपण सॉल्व केलेलं आहे. त्यानंतर आता काय करूया आपण, 5 नंबरचं सॉल्व करूया. 5 बघा आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कशाची फाइंड करायची आपल्याला, निगेशन ऑफ आर बाय कंडिशनल पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. व्हॅल्यू पुट करतो बघा, निगेशन ऑफ आर, आर म्हणजे काय, फॉल्स. बाय कंडिशनल पीचे काय ट्रूथ व्हॅल्यू, ट्रू. कंडिशनल निगेशन ऑफ क्यू, क्यू म्हणजे काय, ट्रू आहे. ब्रॅकेट सॉल्व करण्याच्या अगोदर हेच आपल्याला निगेशन ऑफ एफ पुट करावं लागेल. निगेशन ऑफ एफ किती येणार, ट्रू. बाय कंडिशनल ट्रू, कंडिशनल निगेशन ऑफ ट्रू काय येईल, फॉल्स. आता हा ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. बाय कंडिशनल आहे, बाय कंडिशनलमध्ये दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर ट्रू येते. मग आता दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू बघा ट्रू ट्रू आहेत, सेम आहेत, म्हणजे हे बाय कंडिशनल काय येणार, ट्रू. कंडिशनल या बघा आता काय मिळालेलं आहे, कंडिशनल मिळाले. कंडिशनलमध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर काय येतं, फॉल्स येतं. मग इथं बी आले बघा, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आले का, म्हणजे ह्याचं काय मिळणार आहे, कंडिशनल जे आहे ते काय येईल, फॉल्स येईल. बघा हे 5 नंबरचं जे आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळालेली आहे. आता आपण 6 नंबर सॉल्व करूया. मग बघा हे काय करणार, तुम्ही अगोदर व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर ह्याच्या नोट्स तयार करा. नंतर एक्झामच्या वेळेस रिव्हिजनसाठी तुम्हाला ते नोट्स थोडेसे बघितल्या तरी तुमच्या लक्षात येईल. नंतर आता 6 नंबरचं आपल्याला बघायचं आहे.
6 नंबर बघा, आता स्टेटमेंट लिहितोय काय बघा, निगेशन ऑफ पी कंजंक्शन negation of Q conjunction R disjunction Q conjunction R disjunction P conjunction R. आता सॉल्व करायचं त्यामध्ये बघा ब्रॅकेट जे आहे ते ब्रॅकेट अगोदर व्हॅल्यू आपण पुट करूया, नंतर ब्रॅकेट सॉल्व करूया. बघा निगेशन ऑफ पी, पी म्हणजे काय ट्रू, कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, क्यू म्हणजे काय ट्रू, कंजंक्शन आर डिसजंक्शन क्यू म्हणजे काय ट्रू, कंजंक्शन आर ची व्हॅल्यू पुट करूया, आर म्हणजे काय फॉल्स, डिसजंक्शन पी म्हणजे काय ट्रू, कंजंक्शन आर म्हणजे काय फॉल्स. फक्त पी किंवा आर एस ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. आता बघा निगेशन कुठे कुठे दिसतात, तर हे निगेशन आधी सॉल्व करून घ्यावं लागेल, नंतर ब्रॅकेट सॉल्व करूया. बघा निगेशन घेतो, निगेशन ऑफ टी करणार फॉल्स, कंजंक्शन फॉल्स, आर ची ट्रूथ व्हॅल्यू राहिली बघा, आर ची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे फॉल्स. टीचं निगेशन काय आलं फॉल्स, कंजंक्शन फॉल्स, ट्रू कंजंक्शन फॉल्स, डिसजंक्शन ट्रू, कंजंक्शन फॉल्स. आता ब्रॅकेट सॉल्व करूया. बघा हा ब्रॅकेट सॉल्व करायचा, हा आणि हा ब्रॅकेट जे आहे ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. अगोदर आतमधले राऊंड ब्रॅकेट आहेत ना, त्या अगोदर राऊंड ब्रॅकेट आधी सॉल्व करूया, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करूया आपण. आता राऊंड ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचे आहेत. तर एफ कंजंक्शन, बघा आता इथं कंजंक्शन आहे, कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतं, दोन्ही ट्रू आहेत का नाहीत म्हणजे ट्रू येणार आहे का नाही, काय येईल फॉल्स. डिसजंक्शन, इथं बी कंजंक्शन आहे, कंजंक्शन मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येतं, मग दोन्ही ट्रू आहेत का नाहीत म्हणजे फॉल्स येईल. डिसजंक्शन, आता सांगा ह्या ब्रॅकेटमध्ये इथं बी कंजंक्शन आहे, कंजंक्शन मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येतं, आहे का ट्रू नाही, काय आहे फॉल्स, म्हणजे हे सुद्धा काय येईल फॉल्स येईल. आता हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे ते स्क्वेअर ब्रॅकेट काय करूया सॉल्व करूया. बघा आता ह्यामध्ये बघा कंजंक्शन आहे, कंजंक्शनमध्ये दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर ट्रू येतं, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत का नाहीत फॉल्स आहेत म्हणजे काय येणार आहे फॉल्स. डिसजंक्शन, इथं बी बघा आता डिसजंक्शन आहे, डिसजंक्शनमध्ये दोन्ही फॉल्स असेल तर काय येतं फॉल्स येतं, दोन्ही फॉल्स आहेत तर हे काय येईल फॉल्स येईल. आता इक्विव्हॅलंट बघा डिसजंक्शन आहे, डिसजंक्शनमध्ये दोन्ही फॉल्स असेल तर काय येतं फॉल्स, म्हणजे हे जे आहे ना हे 7 नंबरचं हे जे आहे ते करणार आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती काय येईल फॉल्स येईल. कोणत्या नंबरचं घेतलं हे 6 नंबरचं आहे बघा, 6 नंबरचं हे जे आहे ना ह्याची ट्रूथ व्हॅल्यू कधी येणार आहे तर ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल फॉल्स येईल. आता काय करूया आपण 7 नंबरचं बघूया. बघा आता 7 नंबरचं जे आहे स्टेटमेंट लिहूया. काय स्टेटमेंट, negation of P conjunction Q conjunction negation of R disjunction Q conditional P conditional negation of S disjunction R. सेम प्रोसिजर काय तर दिलेल्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू सुरुवातीला पुट करायच्या. मग बघा बरं आता ट्रूथ व्हॅल्यू पुट करूया, पी क्यू आर एस चे ट्रूथ व्हॅल्यू तर पुट करतो. इक्विव्हॅलंट काय येईल निगेशन ऑफ पी म्हणजे ट्रू, कंजंक्शन ट्रू, कंजंक्शन निगेशन ऑफ फॉल्स, डिसजंक्शन क्यूची ट्रूथ व्हॅल्यू कोणती ट्रू, कंजंक्शन ट्रू, कंडिशनल आहे ट्रू, कंडिशनल ट्रू, कंडिशनल निगेशन ऑफ फॉल्स, डिसजंक्शन फॉल्स. आता हे सॉल्व करूया. बघा आधी निगेशन आपण सॉल्व करूया, नंतर ब्रॅकेट सॉल्व करूया. बघा आता निगेशन कुठे कुठे दिसतात तर निगेशन बघा कुठे कुठे दिसतात, इथे दिसते निगेशन ऑफ टी म्हणजे काय येणार आहे फॉल्स, कंजंक्शन ट्रू, कंजंक्शन निगेशन ऑफ फॉल्स म्हणजे काय येणार ट्रू, डिसजंक्शन ट्रू, कंजंक्शन ट्रू, ट्रू कंडिशनल ट्रू, कंडिशनल निगेशन ऑफ फॉल्स म्हणजे काय ट्रू, डिसजंक्शन फॉल्स. आता ब्रॅकेट सॉल्व करूया. बघा हे राऊंड ब्रॅकेट आहेत ना, हे राऊंड ब्रॅकेट आधी सॉल्व करूया.
राऊंड ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल एफ आणि टीचं कंजंक्शन आहे. कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतील. येईल का दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत म्हणजे फॉल्स. कंजंक्शन ट्रू, डिस्जंक्शन. बघा आता कंडिशनलमध्ये काय होतं, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येतं. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही म्हणजे ट्रू येईल. कंडिशनल पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे ना. बघा आता हे कंडिशनल, इथं काय डिस्जंक्शन आहे. डिस्जंक्शनमध्ये काय ना, दोन्ही फॉल्स असतील तर काय येईल? फॉल्स येईल. दोन्ही फॉल्स आहेत का? नाहीत म्हणजे काय येणार आहे? ट्रू येईल. आता हे स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे ते आपण सॉल्व करूया. बघा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे ते सॉल्व करूया. फॉल्स आणि टीचं काय कंजंक्शन, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येतं. दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत म्हणजे फॉल्स येईल. कंडिशनल फॉल्स डिस्जंक्शन, टीचं टी बरोबर कंडिशनल घ्यायचं आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू येतं. पण इथं काय येणार आहे? ट्रू येईल. आता बघा डिस्जंक्शनमध्ये दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येतं, पण आहेत का दोन्ही फॉल्स? नाहीत म्हणजे काय येणार आहे? ट्रू. म्हणजे ह्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे 7 नंबरची जी ट्रूथ व्हॅल्यू काय मिळालेली आहे? ट्रू मिळालेले आहे. एक एक ब्रॅकेट सॉल्व करायचं बघा आणि नंतर त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली जातील. लास्ट जे आहे 8 नंबरचं, लास्ट 8 नंबरचं बघूया आता. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ negation of P, conjunction R, disjunction S conditional, negation of Q, biconditional, P conjunction R. पुट करूया. ट्रूथ व्हॅल्यू जे आहेत ना त्या ट्रूथ व्हॅल्यू काय करूया? पुट करूया. बघा negation of P conjunction R, disjunction S conditional, negation of Q, biconditional. ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला पुट करायचं आहे. बघा ट्रूथ व्हॅल्यू जे आहे त्या ट्रूथ व्हॅल्यू काय करायचं त्या पुट करायच्या. निगेशन ऑफ पी, पी म्हणजे काय आहे? ट्रू. कंजंक्शन आर किती आहे? फॉल्स. डिस्जंक्शन एस किती आहे? फॉल्स. कंडिशनल निगेशन ऑफ ट्रू. बाय कंडिशनल ट्रू. कंजंक्शन आर काय आहे? फॉल्स. निगेशन आधी सॉल्व करून घेतो. बघा निगेशन ऑफ, हा निगेशन नाही सॉल्व करणार, हे निगेशन पूर्ण ब्रॅकेट्स आहे. आतमधले निगेशन सिंगल स्टेटमेंटचे निगेशन फाइंड करूया आधी. मग निगेशन ऑफ टी किती येणार? फॉल्स. कंजंक्शन फॉल्स. डिस्जंक्शन फॉल्स. कंडिशनल फॉल्स. बाय कंडिशनल ट्रू. कंजंक्शन फॉल्स. निगेशन ऑफ, आता ब्रॅकेट सॉल्व करूया. बघा हा आणि हा ब्रॅकेट सॉल्व करूया. कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तर काय येणार? ट्रू येणार. पण इथं दोन्ही ट्रू आहेत का? नाही म्हणजे फॉल्स येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येतं, पण पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही म्हणजे ट्रू येणार आहे. बाय कंडिशनल, कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, पण आहेत का? नाहीत म्हणजे काय येणार? फॉल्स येणार आहे. आता हा स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करूया आपण. निगेशन ऑफ डिस्जंक्शन, डिस्जंक्शनमध्ये दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येतं, पण दोन्ही फॉल्स नाहीत म्हणजे काय येणार आहे? ट्रू. बाय कंडिशनल फॉल्स. ट्रूचं निगेशन काय येईल? ट्रूचं निगेशन येणार आहे फॉल्स. बाय कंडिशनल फॉल्स. बाय कंडिशनलमध्ये काय येतं? दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर बाय कंडिशनल ट्रू येतं. इथं दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत म्हणजे बाय कंडिशनल काय येणार आहे? ट्रू. हे जे लास्ट आहे 8 नंबरची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? टी मिळाली. पण हे व्यवस्थित समजून घ्यायचं आणि हे जे नोट्स तयार करून घ्या. 1-2 व्यवस्थित समजून घ्या आणि बाकीचे सॉल्व करता येतात का बघा. प्रॅक्टिस झाली पाहिजे. प्रॅक्टिस झाल्यानंतर हे लगेच पटपट सॉल्व करता येईल. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. क्वेश्चन बघा रीड करतोय. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. दिलेली स्टेटमेंट आहे तर त्यांचं आपल्याला निगेशन तयार करायचं आहे. निगेशनमध्ये काय होतं बघा आपल्याला माहिती आहे. ट्रू असेल तर फॉल्स येतं, फॉल्स असेल ट्रू होतं. काय करायचं आता? ही वर स्टेटमेंट आहेत तर काय करणार? निगेशन तयार करत असताना स्टेटमेंटमध्ये नॉट घालायचं. स्टेटमेंटमध्ये काय करतात? नॉट टाकला की ते स्टेटमेंट करतात. नॉट म्हणजे निगेशन. नॉट टाकला की त्या स्टेटमेंटचं निगेशन होणार. किंवा एखाद्या स्टेटमेंट नॉट असेल तर तो नॉट रिमूव्ह करून टाकायचा.
तर त्या स्टेटमेंटचं निगेशन होणार. जसं बघा आता आहे तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, ह्याचं निगेशन तयार करायचं आहे. म्हणजे ह्या स्टेटमेंटमध्ये नॉट घालायचं. कुठे नॉट टाकणार? तर बघा तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश, काय झालं ह्या स्टेटमेंटचं निगेशन झालेलं आहे. स्टेटमेंटमध्ये नॉट नसेल तर नॉट टाकला की निगेशन होईल. नॉट ऑलरेडी असेल तर नॉट रिमूव्ह करायचा की त्याचं निगेशन आणलं. इथं बघा 3 इज अ नॉट रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. ह्या इक्वेशनमध्ये नॉट आहे, म्हणजे हे नॉट आपण काढलं की ह्या स्टेटमेंटचं काय होणार? निगेशन तयार होणार. मग आता बघा एक एक स्टेटमेंट आपण घेऊया. फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन काय होईल? फर्स्ट स्टेटमेंट जे आहे तर त्याचं निगेशन काय होणार आहे? तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, काय निगेशन होईल? तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. नंतर सेकंड 3 इज नॉट रूट ऑफ द इक्वेशन. आता ह्यामध्ये नॉट ऑलरेडी आला, नॉट आला असेल तर रिमूव्ह करून टाकायचं. म्हणजे निगेशन काय होणार? 3 इज रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 = 0. थर्डचं सांगा बरं काय येईल निगेशन? √2 इज अ रॅशनल नंबर, निगेशन करणार √2 इज अ नॉट रॅशनल नंबर. एवढंच असतं बघा निगेशनमध्ये. फोर्थ नंबरचं काय येईल? पॉलिगॉन ABCD इज नॉट अ पेंटागॉन. नंतर 5 बघा आता हे जे आहे ते खालचे ग्रेटर असेल तर त्याचं निगेशन लेस दॅन इक्वल टू होईल. बघा काय असतं, ग्रेटर असेल तर त्याचं निगेशन काय होणार? लेस दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर निगेशन काय होईल? फक्त लेस दॅन. लेस दॅन असेल तर निगेशन काय होणार? ग्रेटर दॅन इक्वल टू. का लेस दॅन इक्वल टू असेल तर निगेशन काय होईल? फक्त ग्रेटर दॅन होईल. इक्वल टू असेल ना नुसतं तर त्याचं निगेशन इज नॉट इक्वल टू होईल. का इज नॉट इक्वल टू असेल तर त्याचं निगेशन इक्वल टू होईल. लक्षात आले का? ग्रेटर असेल तर निगेशन लेस दॅन इक्वल टू होणार. म्हणजे ग्रेटर असेल तर लेस होणार, लेस दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर नुसतं लेस येईल. लेस असेल तर काय होणार? ग्रेटर दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर काय होईल? लेस. इक्वल टू असेल तर इज नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू असेल तर इज इक्वल टू. काही इकडून इकडे घेतलं चालेल. लेस दॅन इक्वल टूचं निगेशन काय होईल? ग्रेटर दॅन होणार. नुसतं लेस असेल तर निगेशन काय होईल? ग्रेटर दॅन इक्वल टू होईल. ग्रेटर दॅन इक्वल टूचं लेस दॅन, ग्रेटर दॅनचं काय होईल? लेस दॅन इक्वल टू. नॉट इक्वल टूचं इक्वल टू निगेशन होणार आहे. मग सांगा बरं आता ह्यावरनी 5 नंबरचं काय येईल निगेशन? 5 नंबरचं निगेशन काय होणार? 7 + 3 ग्रेटर दॅन 5. ग्रेटर दॅनचं निगेशन काय होईल? 7 + 3 ग्रेटरचं काय होणार? लेस दॅन इक्वल टू 5 निगेशन येईल. नंबर 6 नंबरचं बघा 9 + 2 लेस आहे. लेसचं काय होईल? ग्रेटर दॅन इक्वल टू निगेशन होईल. नंतर 5 बघा 6 - 5 ग्रेटर दॅन इक्वल टूचं निगेशन काय होईल? लेस दॅन 2. आणि लास्ट बघा 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 6 इज नॉट इक्वल टूचं काय होणार? इक्वल टू 6. बघा निगेशनमध्ये फक्त एवढं. नॉट स्टेटमेंटमध्ये नॉट नसेल तर नॉट त्यामध्ये यूज करायचं आणि ऑलरेडी यूज केलेलं असेल तर ते रिमूव्ह करून टाकायचं. आणि इक्वेशन फॉर्ममध्ये असेल किंवा इनइक्वॅलिटी जर असतील तर इनइक्वॅलिटी ह्याप्रमाणे त्याचं निगेशन होईल. हा जो आहे ते एक्झरसाइज 1.1 आपला संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो आहे 1.2 सुरू करणार आहे. आपला जो चॅनल आहे तर तो चॅनल सबस्क्राईब करा. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर लाईक आणि शेअर करा.